राज्यभरात पैसे वाटपाची झाली सुरुवात. उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्रितरित्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील डायरेक्ट आदेश दिलेले आहेत. आज मी माझ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप करणार आहे, ते सुद्धा 3000 रुपये डायरेक्ट 2 महिन्याचे हप्ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया मुख्यमंत्र्यांनी नेमकं कोणत्या याद्या दिलेल्या आहेत, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे, नवीन बँकांची यादी नेमकं कोणती आलेली आहे. संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल आणि मुख्यमंत्र्यांना तुम्ही सपोर्ट करत असाल तर व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाकायचं आहे, कारण की जेणेकरून आम्हाला देखील कळेल किती लाडक्या बहिणींना पैशांची गरज आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी दुसरी देखील अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे नवीन शासन निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींमध्ये 2100 रुपये वाटप होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयेच डायरेक्ट वितरण केले जाणार आहे, ते सुद्धा नवीन हप्त्याच्या अनुसार. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज डायरेक्ट पैसे जे ते DBT माध्यमाद्वारे जमा केले जाणार आहे, त्याच्याविषयीचे आपण संपूर्ण डिटेल अपडेट. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि सोबतच 17 जिल्ह्यांची नवीन यादी देखील जाहीर केलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता 17 जिल्ह्यांची नवीन यादी, अतिशय स्पेशल व लेटेस्ट यादी असणार आहे. आणि याच यादीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपयेचा निधी जो तो जमा केला जाणार आहे. कुठल्याही प्रकारचं पैशांची गाळागाळ कुठे होणार नाही, डायरेक्ट तुम्हाला 3000 रुपये तर जमा होणार आहेतच. आणि वर बघितल्याप्रमाणे मित्रांनो 2100 रुपये देखील लाडक्या बहिणींना सुरुवात होणार आहेत. आता 2100 रुपये कोणत्या हप्त्यापासून येणार किंवा कोणत्या तारखेपासून 2100 रुपये जमा होणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदरच्या काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया, नंतर जिल्ह्यांच्या याद्या पाहूया आणि शेवट लाडक्या बहिणीसाठी जबरदस्त असं गिफ्ट देखील आपण नियोजन आखलेलं आहे. ते गिफ्ट कोणतं असणार, कोणत्या बहिणींना मिळणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोतच. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, पण संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटप जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि डायरेक्ट ऑफिशियल अंमलबजावणी जी आहे ती शासनातर्फे ही केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या बँक खात्यामध्ये किती पैसे येणार, कोण लाडकी बहिणींना किती लाभ मिळणार. तर हे बघा, लाडकी बहीण योजना पुढील हप्ता जो असणार आहे तो म्हणजेच कितवा, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जे असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये नोव्हेंबर अधिक डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत. आणि जानेवारीमध्ये मकर संक्रांती आहे, तर त्या मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता जो तो जाहीर होणार आहे आणि त्यामध्ये 4500 रुपये देखील तुम्हाला वाढून जे ते मिळणार आहेत. नवीन लाभार्थी यादी आलेली असणार आहे, नवीन लाभार्थी यादी देखील तुम्हाला आपण सांगणार आहोतच. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आणि नवीन तारीख देखील जाहीर झालेली आहे 2100 रुपये वाटप करण्यासंदर्भात. हे बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आज शिंदेंनी आदेश दिलेले आहेतच आणि त्याच अंतर्गत तुम्हाला 2 हप्ते तर मिळणार. सोबतच जानेवारीचं देखील मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल बोनस लाडक्या बहिणींना जाहीर झालेला आहे आणि तो बोनस काय असणार आहे ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्याच्या अगोदर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत की माझ्या लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई अजिबात झाली नाही पाहिजे. प्रत्येक माझ्या बहिणीला पैशांचं वितरण आजचे आज झालं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन जिल्ह्यांची यादी देत आहे, ती देखील यादी आपण बघणार आहोतच, कारण की त्या यादीमध्येच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार आहोत, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणते 12 जिल्हे असणार आहेत ते देखील त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. आणि नवीन लाभार्थी यादी संदर्भात पात्र महिलांची नावे जे ते समाविष्ट करण्यात आलेली आहेत. आता पात्र महिला कोणत्या असतील तर हे बघा, सर्वात प्रथम म्हणजे 17वा हप्त्याची वाटपाची तारीख आज तर ठरलेली आहे, म्हणजे संपूर्ण आजपासून एकूण 3 टप्प्यामध्ये आज पैसेचे वितरण जे ते केलं जाणार आहे. त्या संदर्भातच मुख्यमंत्र्यांनी सर्वात पहिला आदेश दिलेला आहे सर्व बँकांना, कारण की बँकांद्वारेच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जात असतं आणि या कारणास्तवच मुख्यमंत्र्यांनी बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व बँका जेवढ्या असतील, खाजगी असतील, गव्हर्नमेंट असतील, प्रायव्हेट असतील, कुठल्याही बँका असतील, तर प्रत्येक बँकेला आदेश देण्यात आलेले आहेत. लाडक्या बहिणीचे पैसे या बँकांमध्ये सर्वात अगोदर ट्रान्सफर करा, त्याच्यानंतर दुसऱ्या बँकांमध्ये आणि त्याच्यानंतर तिसऱ्या बँकांमध्ये. अशा पद्धतीची 3 स्टेजमधील बँकांची देखील आपल्याकडे आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोतच. त्याच्यानंतर दुसरा
आदेश दिलेला आहे महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांना, कारण की ज्या की महिला बालविकासच्या मंत्री आहेत त्या पैसे ट्रान्सफर करण्यामध्ये त्यांचा देखील सहभाग असतो. त्यामुळे दुसरा आदेश दिलेला आहे महिला बालविकास मंत्रीच्या आदिताई तटकरे यांना. त्याच्यानंतर तिसरा आदेश दिला डीबीटी संघ. डीबीटी संघ काय आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी देखील एकदा सांगतो तुम्ही, तुमचे पैसे जेव्हा बँकेमध्ये अकाउंट ट्रान्सफर केले जात असतात तर ते डीबीटीद्वारे पाठवले जात असतात किंवा डीबीटी माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जात असतात, तर त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजेच काय, पहिला आदेश ओके, दुसरा आदेश ओके, तिसरा आदेश ओके, तीनही आदेश ओकेमध्ये झालेले आहेत आणि पैशाचं वितरणाची सुरुवात जी आहे ती डायरेक्टच झालेली आहे. चला तर अगोदर आपण बँकांची यादी बघूया. सर्वात अगोदर कोणत्या बँकांमध्ये पैसे येणार, आणि ही बँकांची यादी बघितली की लगेच आपण 17 जिल्ह्यांची यादी किंवा 12 जिल्ह्यांची यादी जी आलेली आहे, नवीन यादी आलेली आहे, ती यादी आपण देखील त्यामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. सर्वात पहिलं लाडकी बहीण योजनेसंदर्भात बँक खाते निहाय पैसे जमा करण्याचा क्रम जो आहे आपण तुम्हाला देणार आहोत. तर हे बघा, पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या स्टेजमध्ये आपण म्हणू शकतो पहिली यादी असणार आहे सर्व सरकारी बँका. तर सर्व सरकारी बँका कोणत्या आहेत तर स्टेट बँक ऑफ इंडिया, आपली SBI बँक, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि सहावी बँक आहे कॅनरा बँक. तर या बँकेमध्ये आज सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी आलेली आहे ती म्हणजे प्रमुख खाजगी बँका. आता प्रमुख खाजगी बँका म्हणजे काय तर ज्या मेन खाजगी बँका आहेत किंवा ज्या अतिशय तुम्ही बघू शकता ती यादी आपण तुम्हाला दिलेली आहे ही. तर त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, त्याच्यानंतर असणार आहे ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर या 4 प्रमुख बँका ज्या आहेत त्या यामध्ये समाविष्ट असणार आहेत दुसऱ्या यादीमध्ये. म्हणजे दुसऱ्या यादीमध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत. आणि तिसऱ्या यादीमध्ये असणार आहेत आपल्या पोस्ट पेमेंट बँक ज्या असतील, IDFC फर्स्ट बँक असेल, पोस्टाची बँक असेल किंवा इतर बँका जेवढ्या असतील तर त्या तिसऱ्या यादीमध्ये त्याचा समाविष्ट जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने 3 टप्प्यामध्ये बँकांच्या तुमच्या बँकेचं नाव कोणतं आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. आमचे बँकेत खातं आहे, तुम्हाला देखील कधी पैसे भेटेल ते आपण सांगूया. आणि आता सर्वात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत. पश्चिम व महाराष्ट्र कोकण यादी पहिली, दुसरी यादी आहे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील जिल्हे आणि तिसरी यादी आहे विदर्भ संदर्भातील जिल्हे. तर हे बघा, या 3 याद्या लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत, कारण की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार हे याच यादींच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर सर्वात पहिली यादी आलेली आहे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून. आता ही यादी कशी असणार आहे तर हे बघा, या यादीमध्ये असणार आहे सर्वात अगोदर जळगाव ठिकाणी पैसे वितरित होणार आहे, त्याच्यानंतर लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धुळे, नंदुरबार. तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. आज दुपारी 1च्या सुमारास हे पैसे पाठवण्यास सुरुवात जी ती केली जाणार आहे. आता उद्या किंवा आज संध्याकाळीच पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार तर ते बघा, मुंबई शहर आहे, त्यामध्ये मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, कोल्हापूर. तर हे जिल्हे जे आहे ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी असणार आहे विदर्भातील जिल्हे, कारण की विदर्भातील भरपूर पैसे वितरण करणारा मोठा जिल्हा आहे, त्यामुळे नागपूर सर्वात अगोदर असणार आहे. नंतर वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोली. या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं असताना लगेच लाईक करून टाकायचे, कारण की आता लाडक्या बहिणीला महिलांसाठी 3 मोठे जबरदस्त धमाकेबाज गिफ्ट जे ते मिळणार आहेत. मोफत सिलाई मशीन योजना, मोफत सिलिंग फॅन योजना आणि मोफत प्रेशर कुकर योजना. तर या 3 योजना ज्या असणार आहेत त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचं पाऊल जे आहे ते ठरणार आहे. आणि याच महत्त्वाच्या पाऊलासाठी लाडक्या बहिणींना नवीन 3 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. पहिले गिफ्ट मिळणार आहे स्वावलंबनासाठी रोजगार महिलांना उपलब्ध व्हावा यासाठी फुकट सिलाई मशीन जे आहे ते मोफत सिलाई मशीन वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया. आणि चौथं गिफ्ट असणार आहे मित्रांनो, मोठी पैठणी साडी. लाडकी बहीण योजनेच्या मकर संक्रांती निमित्त स्पेशल बोनस, धडाकेबाज बोनस जो आहे तो तुम्हाला पैठणी साडी मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पात्रता काय असणार आहे तर रेशन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पिवळं किंवा केशरी असेल तर हे देखील चालणार आहे. याच्यानंतर वाटप तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात होणार आहे. आणि लाभ सणासुदीसाठी मोफत भेट जे ते लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यामुळे लवकर तुमच्या रेशन कार्ड याचा संपर्क साधायचा आहे. आता राहिला मुद्दा म्हणजे प्रेशर कुकर आणि मोफत सिलिंग फॅनसाठी अर्ज नेमकं कुठे करायचे, कशा पद्धतीने करायचे ते देखील आपण पाहणार आहोतच. तर यासाठी तुम्हाला BPL म्हणजे
पिवळे तुमच्याकडे रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे, तरच तुम्हाला हे मिळणार आहे प्रेशर कुकर. आणि कागदपत्र काय आधार कार्ड लागणार आहे, बँक पासबुक लागणार आहे आणि फोटो 2-3 फोटो लागणार, ते देखील तुम्ही तर लवकर काढून घ्यायचे आहे. त्यामुळे महिला व बालविकास कार्यालयात कागदपत्र तुम्हाला जमा करण्यासाठी अगोदर ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि नंतर डॉक्युमेंट जे आहे ते जमा करून टाकायचे आहेत. मोफत सिलिंग फॅन मिळण्यासाठी काय करायचं आहे, ठराविक वीज वापर करणारे जे कुटुंब आहेत किंवा थोडेसे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना त्यांनी दिलेली आहे. संबंधित वीज कार्यालयामध्ये याचे अर्ज देखील लवकरच सुरू होणार आहेत. जसे अर्ज चालू होतील तसं आपण तुम्हाला ती अपडेट घेऊन येत असतो. आणि याच्या अगोदर तुम्हाला प्रत्येक गोष्टीविषयी अपडेट दिलेले आहेत. आपल्या चॅनलला या व्हिडिओला सर्वात प्रथम तुम्हाला लाईक करायचं आहे, खाली हाईपचा ऑप्शन दिसत असेल हाईप ऑप्शन करायचा आहे आणि याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण की आपण प्रत्येक नवीन अपडेट गोल्डन अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो. कुठल्याही प्रकारचा उशीर करत नाहीत, दिरंगाई करत नाहीत. जशी अपडेट आली तशी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोच करत असतो. त्यामुळे तुमच्या भावाला, तुमच्या छोट्या भावाला किंवा मोठ्या भावाला तुम्ही सपोर्ट करा, कारण की आपल्याला सपोर्टची गरज आहे. नवीनतम माहितीसाठी आत्ता सदस्य देखील तुम्ही होऊ शकता. अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी स्टे टू द जॉब मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.